काराजंगी तालुका जत इथं गाव हद्दीत 2 भागातील ओढा पात्रातील मंजूर प्लॉटमधून उपलब्ध असलेली 413 ब्रास वाळू प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत आवास योजना तसेच स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आली आहे। ही वाळू पात्र घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिली आहे। सन 2025 ते 26 करता जत तालुक्यातील नदी ओढा पात्रातील वाळू लिलावासाठी 3 गावांमधील 3 प्लॉटचे प्रस्ताव ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयाकडे दाखल झाले होते। स्थानिक वापर व घरकुल बांधकामासाठी वाळू निर्गती करण्यासंदर्भात समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत छाननीनंतर 3 पैकी 2 प्लॉट पाण्याखाली असल्याने वगळण्यात आले, तर काराजणगी येथील 1 प्लॉट समितीने मंजूर केला। दरम्यान याबाबत बोलताना तहसीलदार धानोरकर यांनी सांगितले की सक्षम प्राधिकरणाकडून तपासून व अंतिम मान्यता दिलेल्या यादीमध्ये घरकुल योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत जास्त 5 ब्रास वाळू दिली जाणार आहे, याचा त्यांना लाभ होणार आहे। लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकारी, मंडल अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त तपासणीनंतर निश्चित केली जाईल। या प्रक्रियेने फक्त पात्र घरकुल कुटुंबांनाच वाळूचा लाभ मिळणार असल्याचे याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे।